राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। या निवडणुकीत मतदानापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी आघाडी घेतली असून शिंदे सेनेचे अनेक शिवसैनिक बिनविरोधी विजयी झाले आहेत। अकोला महानगरपालिकेतही शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व शिवसैनिक आपली पूर्ण ताकद लावून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावेत असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या बुधवारी जुन्या शहरातील डॉक्टर आंबेडकर मैदानावर दुपारी 2 वाजता भव्य जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत मंत्री राठोड बोलत होते। यावेळी त्यांनी शिवसेना पदाधिकारी, उमेदवार आणि शिवसैनिकांशी संवाद साधला। शिंदेची सभा इतकी विराट व्हायला हवी की विरोधकांचे डोळे दिपले पाहिजेत असे सांगत त्यांनी सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावण्याचे आवाहन केले। राठोड पुढे म्हणाले की नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप पाठोपाठ शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत। हीच घौडदौड अकोल्यातील कायम राखायची आहे। बैठकीला शिवसेनेचे माजी आमदार आणि अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते। यात प्रामुख्याने माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार नारायण गव्हाणकर, आमदार विप्लव बाजोरिया, जिल्हा शिवसेना प्रमुख दादा पिंजरकर, अश्विन नवले, उषा विरक, राजेश मिश्रा यांच्यासह सर्व उमेदवार व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी श्रीकांत देशपांडे, गोपीकिशन बाजोरिया आणि श्रीरंगदादा पिंजरकर यांनीही उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करत विजयाचा निर्धार व्यक्त केला। एकनाथ शिंदे यांची सभा कुठे होणार आणि त्याचं नियोजन काय असेल? नियोजन आम्ही पूर्ण केलं आहे। त्यांची सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान जी जुन्या शहरात आहे तिथे होणार आहे। 7 जानेवारी म्हणजे उद्याला दुपारी 2 वाजता सभेचं आयोजन केलं आहे। आणि सभेनंतर शिंदे साहेबांच्या सभेनंतर खूप फरक पडेल असा आमचा विश्वास आहे। कारण मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना फक्त शिंदे साहेबांनी आणली। त्यामुळे शिंदे साहेबांच्या सभेनंतर अकोला महापालिकेवर भगवा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे।